जयंत पाटील आम्हाला दमदाटी केली तर मीही वाळवा तालुक्यातीलच आहे. तुमची नीतिमत्ता काय? मिरज दंगल कुणामुळे घडली, कुणाला फोन गेले, या खोलात जायला लावू नका असा इशारा जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी दिलाय. पडळकर, तुम्ही वाळवा तालुक्यातील कुठल्या गावात जाणार आहे ते सांगा, तुम्हाला वाजत गाजत नेतो असं आव्हान त्यांनी दिलंय. चंद्रकांत दादा जे बोलले त्यांचे करेक्ट बघा, मात्र जे बोलले ते मान्य आहे का असा प्रश्न जयंत पाटील यांना केलाय. त्यामुळे जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा. आमच्या नेते मंडळींना चुकीचं बोललं तर सहन करणार नसल्याचा इशारा सम्राट महाडिक यांनी दिलाय. जिल्हाध्यक्ष महाडिक म्हणाले, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शहरात ग्रामीणचे कार्यालय गरजेचे होते. त्यानुसार तात्पुरते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय सुरू केले. येत्या 6 महिन्यात पक्षाचे मुख्य कार्यालय सुरू होईल. पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यात आलाय. भाजपमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे पदापासून वंचित असलेल्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या यादीत संधी देऊ. काही लोक जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मलाही फोन येत आहेत. आमचे साहेब 10-11 हजारावर आले असल्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची किंमत समजली आहे. आता आम्हाला विचारलं जाते. या गोष्टी घडण्यास जरा जास्त वेळ गेला असल्याचे जयंत पाटील यांच्या पक्षाचेच कार्यकर्ते सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु गोपीचंद पडळकर साहेबांवर बोलायचं म्हणल्यावर दिवसातून 8 वेळा फोन करून स्क्रिप्ट पाठवा लागलेत की इस्लामपुरात हे बोला, सांगलीमध्ये ते बोला. ज्या नेते मंडळींना किंमत नव्हती, ज्या मंडळींचं कॅरेक्टर सुद्धा त्या ठिकाणी खराब आहे, काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक सुद्धा तुमच्यावर बोलायला लागलेले आहेत. आपण बघा की ज्यांना खऱ्या अर्थानं धनगर समाजाची काही नेते मंडळी पुढे केली मुद्दाम, ज्या मंडळींना खुर्ची सुद्धा व्यासपीठावर मिळायची नाही, किंमत त्या ठिकाणी दिली जात नव्हती. परंतु तुमच्या नावानं बॉम्ब करायची म्हटल्यावर पहिल्या लाईनीला आता त्यांना जागा मिळाल्या. आभार व्यक्त करायला लागलेत तुमचे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्हाला आता किंमत आलेली आहे. नेते मंडळी विचारात घ्यायला लागलेले आहेत. दिवसातून 10 वेळा फोन करायला लागले आहेत, स्क्रिप्ट पाठवा लागल्यात की तुम्ही हे बोला म्हणून. जे तुमच्यावर बोलले त्यांचं जरा कॅरेक्टर तपासून बघा. मला प्रश्न करायचा आहे जयंत पाटील साहेबांना की जे इस्लामपुरात तुमचे नेते मंडळी बोलले, जे सांगलीत येऊन बोलले, जे काही बोलले ते तुम्हाला मान्य आहे का मला सांगा. जे काही बोलले त्याच्यावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी राजीनामा द्यावा ह्या मताचा मी सम्राट महाडिक आहे. कारण लक्षात घ्या, आमच्या नेते मंडळींच्या घरातली जी मौले आहेत त्यांच्या विरोधात तुमची मंडळी काय बोलतायत, काय तुमच्या नेते मंडळींचे त्या स्टेजवरचे हावभाव आहेत. जरा तरी लाज वाटले पाहिजेत. आम्ही कुणाचं समर्थन करतो असं नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, आम्ही सुद्धा तळागाळातून काम करून वर आलेलो आहे. आम्हाला सुद्धा लोकांच्या भावना कळतात. लक्षात घ्या, एखादा मंडळी आमच्या नेते मंडळींपैकी जर कोण बोलला असेल चुकीचं तर लक्षात घ्या, ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त केला, मान्य आम्हाला. पातळी ठेवून जर कोणी टीका केली तीही मान्य आम्हाला. परंतु जर तुम्ही आमच्या नेते मंडळींना चुकीच्या पद्धतीने बोलत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. काय तुमची भाषा रस्त्यावर फिरू देणार नाही. मोगली आहे का मला सांगा. आम्ही चुकीच्या कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी थारा देणार नाही. परंतु जर तुम्ही आम्हाला दमदाटीची भाषा केली तर जयंत पाटील साहेब, मी पण वाळवा तालुक्यात आहे, धमकीला भीक घालणाऱ्यापैकी आम्ही नाही. तुम्हालाही फिरायला अवघड करून ठेवू. लक्षात घ्या, हे जे काही चाललेलं ते जाणून बुजून चाललेलं आहे. पडळकर साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत आहेत. तुम्ही काळजी करू नका. हा सम्राट महाडिक तुमच्या बरोबर वाळवा तालुक्यात कुठल्या गावात जायचं आहे मला सांगा. वाजत गाजत पडळकर साहेब तुम्हाला गावात नेल्याशिवाय राहणार नाही. परंतु मुद्दाम काहीतरी समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करायचा. अहो तुमची नीतिमत्ता काय सांगा. आज या ठिकाणी सांगायची गरज नाही. मिरजची दंगल कुणामुळे घडली हो? जावा त्या खोलामध्ये. कुणाचे कार्यकर्ते समोर होते, कुणाचे फोन रात्रीचे त्या ठिकाणी गेले होते, कुणी दंगल करायला लावली होती. बघा, ही तुमची नीतिमत्ता आहे. आणि अशा गोष्टीला खऱ्या अर्थानं जनतेने सुद्धा, कार्यकर्त्यांनी सुद्धा थारा दिला नाही पाहिजे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या आता कसोटी लागणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद